जळगावातील रिंगणगावच्या एका 13 वर्षीय मुलाला गळा चिरून शेतामध्ये फेकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। एरंडोल तालुक्यातील खर्ची परिसरातील ही घटना आहे। मुलाचा नरबळी दिल्याचा कुटुंबीय आणि ग्रामस्थांना संशय आहे। दरम्यान कुटुंबियांनी जळगाव धुळे महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करत आरोपींना आमच्या समोरच फाशी द्या अशी मागणी केलेली आहे। तर पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। नितीन नांदुरकर आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। नितीन, खरं तर ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल, नेमकं काय घडलेलं आहे? आपण जर बघतोय तर सोमवारच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास ज्यावेळी त्याचे कुटुंबीय त्याला एक दुकानावरती बसून आलं, त्यांच्या स्वतःच्या दुकानावरती बसून ते जळगावला कामानिमित्त या ठिकाणी गेले होते। मात्र त्याला कोणीतरी त्या दुकानावरनं कुठेतरी घेऊन गेलं आणि त्यानंतर त्याचा खून करण्यात आलेला आहे। 13 वर्षीय तेजस महाजन असं मयत तरुणाचं नाव आहे आणि रिंगणगाव परिसरातील खर्ची गावाजवळ हा त्याचा गळा चिरून हत्या झाल्याचं आज सकाळी उघडकीस आलं आणि त्यानंतर धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे सर। आणि गळा हा धारदार शस्त्राने त्याचा चिरून त्याचा नरबळी गेल्याचा संशय देखील त्याच्या कुटुंबियांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आपण जर बघतोय दृश्यांमध्ये तर अशा धक्कादायक प्रकारच्या घटना आज जळगाव उघडकीस आली आणि यानंतर जिल्हाभरात एकच खळबळ आली। त्याच्या कुटुंबियांनी जळगाव आणि धुळे या महामार्गावरती एरंडोल चौफुलीवर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील केले। मात्र प्रशासनाने कुठेतरी मध्यस्थी केली आणि त्यांच्या कुटुंबियाचं एकच म्हणणं होतं की आमच्या मुलाचा जो नरबळी या नराधमाने घेतला त्यांना आमच्या समोर आत्ताच्या आत्ता फाशी द्यावी, तोपर्यंत आम्ही मृतदेह देखील उचलणार नाही असं त्यांनी हट्ट केला होता। मात्र प्रशासन असेल, ग्रामस्थ असेल, त्यांच्या माध्यमातून हे कुठेतरी रास्ता रोको आंदोलन थांबण्यात आलं। या रास्ता रोको आंदोलनादरम्यान कुठेतरी लांबच लांब रांगा जळगावच्या दिशेने असतील, धुळेच्या दिशेने लांबच लांब वाहनाच्या देखील रांगा लागलेल्या होत्या। मात्र अद्याप या ठिकाणची नरबळी आहे का, या ठिकाणचा खून करण्यात आलेला आहे याबद्दल अद्याप कुठलीही माहिती या ठिकाणी प्रशासनाला अद्यापही आलेली नाहीये। त्याच्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र त्यामध्ये नरबळीचा असा कुठलाच उल्लेख नाहीये। संशय व्यक्त करण्यात आलेला आहे कुटुंबियाच्या वतीने सर। निश्चित, त्यामुळे या तपासातून काय समोर येतंय नितीन पाहणं गरजेचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्याच्या गळ्याला इथे धारदार शस्त्राने काहीतरी वार केलेले आहेत, फक्त इथेच आहे आणि रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्याला कुठेतरी मारून या ठिकाणी फेकलेले, झुडपामध्ये त्याला आणून सोडलं। नरबळीसारख्या ज्या घटना घडतात अशा घटनाचा संशय येतो आहे। पोलिसांनी काही कोणाला संशयित म्हणून पोलिसांचा तपास सुरू आहे। 2-3 लोकांना त्यांनी ताब्यात घेतलं। नंतर गावातल्या CCTV कॅमेरामध्ये तो आम्हाला 7:03 इकडे त्यांना दिसला, खर्ची रोडकडे। मग आम्ही दुसऱ्या गावाला बघायला गेलो, तो गाडीमध्ये गाडी घेऊन। त्यानंतर गावाची व्यक्ती सर्वे पाहून झाल्यानंतर विहिरीत बघितले, विहिरीत सोडल्यामुळे ते काळ्या जाळ्या झोपडीमध्ये आले तेव्हा एका व्यक्तीला इथे दिसलं, गावातील व्यक्तीला दिसलं। आता घेऊया बातम्यांचा